मंडळी, कधी कधी न बोलताच बरंच काही सांगता येतं. नजरेच्या इशाऱ्यानं संवाद साधता येतो. आज असाच संवाद रंगला आणि तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. नजरेतला हा संवाद होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधला. राजभवनवरच्या एका कार्यक्रमात नेमकं काय घडलं पाहूयात. हम सब एक है हे अधोरेखित करण्यासाठी फडणवीसांनी विधानसभा प्रचारादरम्यान शेअर केलेला हा फोटो एकनाथ शिंदे आणि अजितदादांनीही रिपोस्ट केला होता, ज्यात या तिघांमधलं बॉन्डिंग अधोरेखित करण्यासाठी शब्दांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचं खळाळणारं हास्य पुरेसं होतं. मात्र हा झाला भूतकाळ. आता वर्तमान काळात येऊया. 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पोलीस मुख्यालयात आले. इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची देहबोली सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. एकमेकांशी बोलणं सोडा, दोघं एकमेकांकडे पाहणं देखील टाळतायत हे सगळ्यांच्याच नजरेत येत होतं. फडणवीस आणि शिंदेंच्या चेहऱ्यावरचे भाव देखील बरंच काही सांगून गेले. सरकार आपल्या दारीचा कार्यक्रम असो किंवा लाडकी बहीण योजनेचा सोहळा, या तिन्ही नेत्यांचा एकमेकांशी होणारा संवाद नेहमीच कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र आता पोलीस मुख्यालयातला कॅमेरा टिपत होता तो या दोन नेत्यांमधला अबोला आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव. देहबोली तज्ञांना गाठत आम्ही काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला आपण अशी हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, आणि थोडेसे मागे झुकलेले हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, त्याला क्लोज्ड पोस्चर म्हणतात. म्हणजे आत्ता जे चाललंय ते आय एम नॉट ओपन फॉर द डिस्कशन. आणि म्हणजे मी रेझिस्टंट आहे थोडंसा. माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी आहे आणि आय एम रेझिस्टंट. आय एम नॉट ओपन टू एनी काइंड ऑफ पॉसिबिलिटी, अदर पॉसिबिलिटी. असं ते टिपिकली क्लोज्ड पोस्चर असतं आणि थोडं मागे रेललेलं असतं ते. पण एक जो महत्वाचा जो हाताचा ही जी मुवमेंट असते ना, की जिथे तर ही अँझायटी दाखवते नेहमी. अँक्शस असलेला माणूस बहुतेक वेळेला एकतर नजरेला नजर सहसा देत नाही, त्याचं पोस्चर कधीच असं ओपन आणि फ्रेंडली अशा पद्धतीचं नसतं. आणि हे हात विशेषतः ज्या वेळेला ह्या पद्धतीने काय म्हणतात मूव्ह होत असतात किंवा क्लोज होत असतात, म्हणजे मगाचं जे मी म्हटलं ते आणि ह्याच्यात फरक आहे. ही टिपिकल अँझायटी आहे, थोडीशी चिंता आहे, काळजी आहे, काय होणार आहे, अनिश्चितता आहे. मुदत संपत असल्यानं कायदेशीर प्रक्रिया म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी एकनाथ शिंदे राजभवनावर आले. त्याआधीच राजभवनावर पोहोचलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते. एकनाथ शिंदे त्या सोफ्यावर बसण्यासाठी येताच अजित पवार उठले आणि त्यांनी फडणवीसांना शिंदेंच्या शेजारी बसवलं. आता अजितदादांनी हे मुद्दामून केलं की आपसूक घडलं त्यांनाच ठाऊक. मात्र मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेली चढाओढ पाहता महाराष्ट्राने या दृश्यांमध्ये नक्कीच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याचा संदेश एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे ते नाराज आहेत का? शिंदेंचे शिलेदार तरी नाही असं उत्तर देत आहेत. बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले. हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. राजकीय शिस्तीचा भाग म्हणा की आणखी काही, शिंदे आणि फडणवीसांकडून एकमेकांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली जात नाहीये. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी देखील बाजू मांडताना संयत आणि संयम दाखवलाय. पण म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.